मी राजू पाटील घोरपडे, महाराष्ट्र निर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष. आज रोजी ममनापूर खुलताबाद बोडका वस्ती आज सावंत साहेबांची मी गाठ घेतली. 2019 पासून या रस्त्याची मागणी आहे. 75 ते 100 मीटर रस्ता आहे. त्या वस्तीची 350 लोकसंख्या आहे. वारंवार हे अर्ज फाटा करून तहसीलदारांना पत्र बार उपोषण पण केले या लोकांनी, पण यांची कोणीही काळजी घेतली नाही. कोणी यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सगळ्या गोष्टी यांनी पाठपुरावा केलेला आहे. सगळे पेपर माझ्या हातामध्ये. मी आता सावंत साहेबांना निवेदन दिलं. त्यांना सांगितलं एक 7-8 दिवसात जर हा रस्ता नाही मोकळा झाला तर शेवटी मला मनसे स्टाईलना इथं आंदोलन करून तो रस्ता मला मोकळा करावा लागेल तुमच्या याला. दुसरा प्रश्न, तिथं लहान लहान लेकरं आहे, काही वयस्कर माणसं आहे, त्यांना पावसाळा दिवस आहे, जायला दुसरा रस्ता नाही. एक पांदी रस्ता आहे. मी स्वतः काल तिथं गेलो होतो. तो रस्ता पण मी बघितला. त्या रस्त्याचा विषय असा आहे, पावसाने तिथून लेकरं जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांचा विषय, तरी या प्रशासनाचं लक्ष नाही त्याच्यावरती. तहसीलदार साहेबाला बार बोलून यांनी ह्या लोकांनी उपोषण करून तिथपर्यंत आले नाही. एकदा त्यांनी तिथे येऊन स्पॉट पंचनामा केला. मंडळाधिकाऱ्यांना पण भेटले, तलाट्यांना पण भेटले. तर या लोकांचं काय चाललंय माहिती का? या लोकांना काय सध्या जिकडनं काय इन्कम सोर्स असेल तिकडे लक्ष घालतात हे लोक. अहो हे वस्ती आदिवासी भाग आहे. अहो मुलं आज ते लहान लहान लेकरं, त्या लहान लेकरांचा विचार करत नाही लोक. तिथे एखादा जरा समजा हॉस्पिटल जर एखाद्याला अर्जंट जायचं असलं, ते एखादं पेशंट रस्त्यापर्यंत तिथं मरून जाईल. आज मी स्वतः तिथं व्हिजिट केली. संध्याकाळी जात असताना अहो साधी मोटरसायकल काय मोठी गाडी जात नाही. मग या प्रशासनाला मला सांगायचं का तुम्ही इकडच्या मिटिंगा घ्यासाल, तिकडच्या मिटिंग घ्यासाल, समस्या नियोजन इथं लावणार. काय नियोजन लावणार? अहो आदिवासी भागातले लोक आहे तिथं. हे लोक दिवसभर बिचारे काम करतात. यांची लेकरं लहान लहान आहे. तिथं जर या लोकांनी जर लक्ष जर दिलं, तो रस्ता जरा क्लिअर केला तर त्या लोकांच्या समस्या सुटतील. आता 2021 पासून जरी त्याला करायचं काय? घरातून पैसे टाकायचे या लोकांना, घरातून द्यायचं यांना नाही. या लोकांना तिथलं काय फक्त जायचं, रस्ता मोकळा करायचा. अहो 1 तासाचं काम आहे तिथं. काही नाही तिथं करायचं. काही तिथं काय यांना काय 10-5 कोटी रुपये काय द्यायचे नाही. पण यांचं काय चाललं माहिती का? यांना जिकडे इन्कम आहे हे लोक तिकडे जास्त लक्ष घालतात. या तालुक्याची परिस्थिती अशी झालेली सध्या, पूर्ण तालुका आदिवासी वाटतो मला. इथं कोणी वाली नाही या तालुक्याचं. मी बऱ्याचशा रस्त्याचे बघितलं, इथं छाननी करतोय मी, तर कुठेही मला वाटत नाही कुठं रस्ते नाही, कुठं वीज नाही, कुठं पाणी नाही. एकदम दुर्लक्ष. कुठल्याही नेत्याचं इथं लक्ष नाहीये. जो तो आपली पोळी भाजायला बसलेला आहे. आणि मला एकच सांगायचं, मला कुठलं काय राजकारण करायचं नाही याच्यामध्ये, पण जी समस्या तुमच्याकडनं होती न पैसे घालता ते ती देवणी करायला पाहिजे. अहो तहसीलदारला काय आता मिटिंग जायला म्हणे कुठं? कोणत्या मिटिंग आहे यांच्या? नायब तहसीलदार यांनी तिथं तट्टन गाडी काढायला पाहिजे, यायला पाहिजे. स्पॉट पंचनामा सगळे पेपर माझ्याजवळ आहे. इमेजिनरी रस्त्याचं काम चालू करायला पाहिजे. त्यांना एक 7-8 दिवसाचा वेळ दिलेला आहे मी. दिला तर ठीक आहे, नाही तर शेवटी मी माझ्या लेवलला काम करायला कसं करायचं मनसे स्टाईलला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.